तर मंडळींनो, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावातील मार्लेश्वराची कथा तुम्ही कधी ऐकलास का? नाही तर चला मग ऐकूया। या ठिकाण जेवढं दिसतं सुंदर ना, त्याची कथा सुद्धा तेवढीच सुंदर असा। तर या ठिकाणचा इतिहास आणि या ठिकाणची जी पवित्रता असा ती काहीतरी वेगळीच असा। तर मारळ गावचो देव म्हणून एकाना मार्लेश्वर असा नाव पडला। तर या ठिकाणची कथा अशी असा की इसवी सन 1800च्या सुमारास आंगिवली गावचे सरदार अनिराव साळुंके शिकारीचा पाठलाग करत करत ते अचानक घनदाट जंगलात पोहोचले आणि घनदाट जंगलात पोचल्यानंतर अचानक एका गुहेत गेले आणि त्या ठिकाणी दरड कोसळून त्या गुहेचा दार बंद झाला आणि ह्या दार बंद झाल्यानंतर त्यांना येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आणि या ठिकाणी ते मार्ग शोधत असतेवेळी साक्षात त्यांना त्यावेळी महादेवांचा दर्शन झाला आणि ह्या ठिकाणी महादेव म्हणजेच या ठिकाणी मार्लेश्वराची ही पिंड तुमका दिसता। तर ह्या ठिकाणी फक्त मार्लेश्वराचीच पिंड नसून त्या ठिकाणी त्यांचे बंधूची म्हणजे मल्लिकार्जुन या ठिकाणची सुद्धा पिंड असा। या ठिकाणचा पूर्ण इतिहास आणि सगळाच एकदम रहस्यमय असा। तर या ठिकाणी पहिल्यांदा सर्प सुद्धा दिसत, तर या ठिकाणचे ते बौद्धे असत त्या ठिकाणसून सर्प बाहेर येत आणि त्याच्यानंतर दर्शन सुद्धा देत आणि त्या ठिकाणचे सर्प त्यांना कोणतेही माणसाक इजा करीत नाही। तर अशी परंपरा आणि पद्धती होते। आताच्या दिवसात आता हे सर्प दिसत नाही, परंतु ज्यांका कोणाक दिसत तर त्यांना खरोखर भाग्यवान म्हटला जाता अशी गावाची समज असा। तर या ठिकाणची इतिहास आणि कथा तर सुंदर असत, तर याबरोबर या ठिकाणचा परिसर असा ना तो सुद्धा एकदम सुंदर असा। तर ह्या ठिकाणी वाहणारा या सह्याद्रीमधून धारेश्वर धबधबो या ठिकाणाक एकदम प्रसन्नता आणि सुंदरतेने भरून टाकतात। तर मार्लेश्वराच्या देवस्थान या ठिकाणी सुंदरचा अनुभव होतो, त्याचबरोबर कथा सुद्धा सुंदर होती। तर या ठिकाणी मी तर अनुभव घेतलाय, तुम्ही कधी येतास मग असं अनुभव घेऊ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर कथा कशी वाटली ह्या सांगूक विसरा नको।